असणारी ओतूरची सभा आणि या सभेत शिवाजीदादा अडळराव पाटील चौकार मारण्यासाठी आताच त्यांना भेट देण्यात आलेली बॅग राजे घेऊन उभी आहे आणि खरोखरच हा चौकार मारत असताना आपण सर्वजण साक्षीदार आहात। मंचावर असणारे आमदार शरदजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे तालुका अध्यक्ष ज्यांनी आता विस्तृतरित्या योजना मांडल्या ते गोलकजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या संगीताताई व सुनीलजी मेहर, नेतादादा डोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती या ठिकाणी दिलीपजी डुंबरे, नगराध्यक्ष श्यामजी पांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने आदिवासींचे नेते या ठिकाणी भगवा वादळ ज्यांना ओळखलं जातं ते देवरामजी लांडे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या वर्षाताई थोरातताई, महिला आघाडीच्या आमच्या सर्वच पदाधिकारी, भाजपच्या देखील सर्व महिला पदाधिकारी, उपस्थित असलेले कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना खैरे, पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे, जिल्हा परिषदेतील आमचे दुसरे सहकारी गुलाबशेठ पारखे, या ठिकाणी या गावचे प्रथम नागरिक तांबेजी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सूत्रसंचालन करत आहेत आणि कारखान्याचे डायरेक्टर डुंबरेजी बऱ्यापैकी खूप चांगलं सूत्रसंचालन करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। रामदासजी तांबे, ऋषीभाऊ डुंबरे, ऋषीभाऊचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले माजी सरपंच बाळासाहेब गुले, तुम्ही पाहिलं कालच्याच टीव्हीवर बातम्यांमध्ये की 50% आरक्षणाच्या गप्पा मांडणाऱ्यांनी एकच स्वतःच्याच घरात एकच उमेदवारी दिली, मीडियाने त्याला खूप फ्लॅश केलं, त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही कारण आपण तेवढे मोठे नाही, परंतु जेव्हा महिलांचा प्रश्न येतो तर निश्चितपणाने एक महिला म्हणून नेतृत्व करणारे या ठिकाणी मांडण्याचा अधिकार, ज्या महिलांची घुसमट आहे किंवा त्यांच्या मनातला रोष, त्यांचं कार्य कुठेतरी पडद्यामागे जात आहे असं आपल्याला वाटत असतं। युवकांचं नेतृत्व करणारा गणेश भाऊंचा जरा उशिरा आला, गणेश भाऊ कवडे, त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हा प्रमुख शरदांना, ज्यांचं खूप प्रेम प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे, सर्वांचे लाडके आहेत। विकासजी तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय तसं बनण्याचा। या ठिकाणी उपस्थित असलेले मीडियाचे सगळे पत्रकार मित्र देखील ज्यांच्या हातात लेखणी आहे आणि ज्यांच्या हातात खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ते सर्व चॅनलवाले, कारण वेळ खूप झालेला आहे आणि जेव्हा बोलणारा भान ठेवत नाही समोरची मानसिकता राहत नाही, बोलायचं खऱ्या अर्थाने दादा काय बोलतात त्याकडे आपलं लक्ष असतं आणि उमेदवाराने बोलत असताना निश्चितपणाने त्यांना जागतिक संधी मिळावी ही आपल्या सर्वांची अपेक्षा असते। त्यामुळे जादाचा वेळ न घेता परंतु काही गोष्टी मांडणं गरजेचं असतं। त्या ठिकाणी आताच महाराज सुद्धा पानसरेजी उपस्थित झाले। या ठिकाणी भानुविलासजी गाडव्यांसोबत काम करण्याचा जेव्हा पहिल्यांदा योग आला त्यावेळी एक दिसून आलं की त्यावेळेला ते या गावचे सरपंच होते, ओतूर सारख्या मोठ्या गावचे सरपंच होते, परंतु त्यांची जिल्हा परिषदेवर निवड झाल्यावर सरपंच पद सोडण्याची इच्छा दिसत नव्हती। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना असं वाटत होतं की मी गावचा सरपंच बरा जिल्हा परिषदेच्या सदस्यापेक्षा, ही त्यांची भावना आम्हाला त्यांची तळमळ करत होती। अगदी शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना राजीनामा इथे करा म्हटलं नाही तर अडचण निर्माण होईल। त्यामुळे अशा गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत की या ठिकाणी काम करणारे सर्व सरपंच ज्यांनी या गावामध्ये विकासाचीच गंगा आणली, मग त्यामध्ये महिला सरपंच देखील आमच्या झाल्या। खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या अनेक योजना, बावळकर सारखा माणूस संजय गांधी निराधार मध्ये काम करत असताना जर फोन केला आणि सांगितलं की ती महिला 4 वेळा फेऱ्या घातल्या आहेत, ताई तुम्ही काय लगेच सांगितलं नाही,
असं काम करणारं पाहिजे आणि आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्यालाच मिळालं पाहिजे. ज्याने केले त्याला केलं म्हटलं आणि थाप टाकली तर तो माणूस आणखी उत्पाने काम करू लागतो. म्हणून मला भाजपच्या कार्यकर्त्यांचं देखील आज कौतुक केलं पाहिजे की भावळकर आता इथे दिसत नाही, पण खूप चांगलं काम त्यांना त्या समितीवर दिल्यानंतर त्या समितीची उंची, त्या पदाची उंची त्या माणसाच्या कर्तृत्वाने वाढत असते. आशाताई बुचके तुम्ही सांगितलं, जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना दादा नेहमी म्हणतात की आमदाराला लाजेल अशी कामं आमच्या ताईने केली. या जिल्ह्यामध्ये, या जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना नाही हा शब्द आम्ही डिक्शनरीमध्ये ठेवला नाही. आम्हाला स्वनिधीची कधी गरज पडली नाही, कारण घेतच नाही तो द्यायचं कुठून. परंतु आम्ही प्रामाणिकपणे जे मागेल त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित केलेलं आहे. प्रत्येक गावात गेला तर ताईच्याकडनं झालेलं काम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग विचार करा, जर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ताई काम करत असताना जर एवढं प्रामाणिकपणाने काम करून न्याय देऊ शकते तर खासदार साहेबांची उंची किती आहे, खासदार साहेबांचं कार्य किती मोठं आहे. वास्तविक पाहता छोट्या छोट्या गोष्टीसाठी खासदार साहेबांकडनं अपेक्षा केल्या जातात. वास्तविक त्यांच्या कक्षेत न येणार असलं तरी सुद्धा त्यांनी ती सवय लावलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टीच्या पंचायत समिती करू शकते, जिल्हा परिषद करू शकते, आमदार करू शकतो, पण ती कामं सुद्धा करण्यासाठी कधी नाही म्हणायचं नाही. ह्या होड्यामुळे 15 वर्ष लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. त्यामुळे चौका मारत असताना कुठल्याही प्रकारची शंका कुठल्याही शिवसैनिकाच्या, भाजपच्या, रासपच्या कुठल्याच कार्यकर्त्यांमध्ये नसावी. परंतु गाफील राहणं योग्य नाही आहे. आपण देखील आपली निश्चितपणाने जबाबदारी चांगल्यापणाने पाळली पाहिजे आणि स्पर्धा असावी. स्पर्धा विकासाची आहे. स्पर्धा करत असताना मग आमदारांनी काय केलं आहे, शिवसेनेच्या माध्यमातून किती कामं झाली, शिवसेना पक्षाने या जुन्नर तालुक्यामध्ये विकासा आकाश कसा गाठला, त्याचा आलेख कसा उंचावला, याकडे निश्चितपणाने प्रत्येक सामान्य कार्यकर्ता लक्ष देणारा असतो. विचारित पातळी त्याची उंचावलेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया फास्ट आहे, त्यामुळे कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण सत्पाती दान करणारी लोक आहोत, आपण संप्रदायाला मानणारी लोक आहोत आणि ओतूर म्हटलं की राजे ही विचारवंतांची भूमी आहे. त्यामुळे संप्रदाय आणि विचार हे दोन्ही जेव्हा एकत्र साथ घालतात आणि हातात हात घालतात, निश्चितपणाने विजय अटळ आहे. विजयामध्ये शंका नाही. फक्त त्याचं मताधिक्य किती वाढवायचं याच्याच पता लागल्या पाहिजे. त्या लागल्या म्हणजे काहीच अवघड नाही. तेवढं आव्हान मी आपल्या सर्वांना करू इच्छिते. आणि या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमच्या आदरातिथ्य केला, सत्कार केला, सन्मान केला. मी ओतूरकरांची ऋणी आहे. माझं कष्ट आणि माझं कार्य तुम्हाला ठाऊक आहे, ती सांगण्याची देखील गरज नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना पुढच्या येणाऱ्या आपापल्या वार्डामध्ये आपण कशा पद्धतीने चंग बांधताय आणि भाजप सेनेची युती निश्चितपणाने या ठिकाणी अध्यक्षांनी आज घोषणा करायला लावली, पण घोषणा करायला लावायची गरजच पडू नये अशा पद्धतीने आपण एका दुधात साखर मिसळावी, असं मिसळून सर्वांनी कामाला लागावं एवढ्याच आपल्याकडनं अपेक्षा करते.